नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण म्हणजे आपल्या घरात बघा, बऱ्याच वेळा आपल्या मनाविरुद्ध काही घटना घडत असतात आणि त्या सगळ्या घरामध्ये जो काही म्हणजे काही घटना घडत असतात, तर त्या घटनांचा राग आपण आपल्या लेकरांवर काढत असतो. आपल्या घरात जी काही लहान मुलं असतात त्यांच्यावर काढत असतो. आणि आपण हे असं जे काही वागत असतो ना, ते साक्षात आपल्या गुरुदेव दत्तांना सुद्धा बिलकुल मान्य नसते. कसे, तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. तर व्हिडिओ कृपया करून संपूर्णपणे स्किप न करता बघावा. तर कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला एक उदाहरण देते. असाच एक प्रसंग, एका ठिकाणी आम्ही बसलेलो होतो आणि त्या ठिकाणी एक आई आणि तिचं लेकरू पण बसलेलं होतं. तर त्या आईला कुणाचा तरी फोन येतो आणि मग ती आई त्याच्याशी बोलू लागते. तर त्यांच्या संभाषणावरतून असं लक्षात आलं की ते संभाषण त्या आईला न पटणारं होतं. आणि ते संभाषण म्हणजे जेव्हा संपतं तेव्हा ती आई एकदम स्तब्ध होते आणि काहीतरी असा विचार करू लागते. आणि तेवढ्यात तिच्या जवळ बसलेलं जे काही लेकरू आहे त्या लेकराच्या हातून काहीतरी चूक घडते आणि ती आई अशी सनसनी त्या मुलाच्या थोबाडीत लगावते. ते मूल अक्षरशः कळवळून उठतं आणि त्या आईकडे अक्षरशः काकुळतीने बघू लागतं आणि जोरजोरात रडू लागतं. त्यावेळेस ती आई त्याला सांगते, गप्प, अगदी गप्प. अजून जरा जास्त जोरात ओरडला ना तर याहूनही जास्त जोरात मारेल तुला. असं त्या मुलाला सांगितल्यावर ते मुलगं काय करणार बिचारं, ते अजून भेदरलं आणि त्या भेदरलेल्या नजरेने ते आईकडे बघू लागलं. बघा, म्हणजे असा प्रसंग आपल्या बाबतीत बऱ्याच वेळा घडतो, खास करून महिलांच्या बाबतीत, की असं काही आजूबाजूला मनाविरुद्ध घडलं की त्याचा राग आपण सरळ सरळ आपल्या लहान मुलावर काढतो. परंतु आपण हे जे काही आपण म्हणतो माझाच मुलगा आहे, मला काय कोणाची भीती आली, परंतु नाही, ते देवाने दिलेलं लेकरू असतं तुम्हाला आणि त्याचं संरक्षणाचं काम आपल्या परमेश्वराकडे असतं. आणि म्हणूनच तुम्ही जरी आई असल्या त्याची आणि तुम्हाला त्याला मारण्याचा पूर्ण अधिकार असला, पण तुम्ही जिथे योग्य असाल तिथे नक्की मुलांना मारा, परंतु जिथं तुम्ही अयोग्य असाल तिथं बिलकुल मुलांना मारू नका. तुम्ही असं जर चुकीचं वागलात तर तुमच्या दत्तगुरूंना सुद्धा हा प्रकार मुळीच आवडणार नाही. तर तुम्हाला दत्तगुरूंचंच सांगते मी. तर ज्या वेळेस आपण सगळे भक्त गुरुदेव दत्त महाराजांकडे अशा अपेक्षेने बघत असतो की आपल्या गुरुदेव दत्त महाराजांनी आपले सगळे अपराध क्षमा करावे, भलेही ते किती का मोठे अपराध असावे, किती का मोठ्या आपल्या चुका असाव्यात, पण देवाने मात्र आपले हे सगळे मोठे मोठे अपराध माफ केले पाहिजे, आपल्याला क्षमा केलं पाहिजे, असं आपली एक अपेक्षा असते गुरुदेव दत्त महाराजांकडे. मग बघा, जेव्हा आपलंच मूलबाळ जेव्हा काही मोठ्या मोठ्या किंवा छोट्या चुका करत असतं, त्यावेळेस मात्र आपण आई म्हणून त्याला एक सणसणीत थोबाडीत देतो. का बरं? मग जो न्याय आपल्या बाबतीत गुरुदेव दत्त महाराज अवलंबतात, तोच न्याय आपण आपल्या मुलासाठी का नाही अवलंबू शकत बरं? जसे गुरुदेव दत्त महाराज आपले कितीही मोठ्या चुका असल्या तरी आपल्याला माफ करून देतात, तसं मग आपलं मुलबाळ सुद्धा जर काही चुकलं तर आपण त्याला माफ करू नाही शकत का? आणि त्याचं चुकणं तर सोडाचो, साधं त्याच्याकडनं काही झालं, आपल्या मनाविरुद्ध जरी काही घडलं तरी आपण आपला तो राग त्या लहान मुलावर काढत असतो. बघा, गुरुचरित्रात सुद्धा म्हणजे गुरुदेव दत्तांनी साक्षात एका लहान मुलाला कडेवर घेतलेलं आहे आणि त्याचं भविष्य वर्तवलेलं आहे. इतक्या प्रेमाने त्याला कडेवर घेतलेलं आहे. म्हणजे गुरुदेव दत्त महाराजांच्या या अशा वागण्याने तरी तुम्हाला असंच कळालेलं असेल की महाराज लहान मुलांना कसं वागवावं याचा आपल्याला संदेश देत आहे आणि आपण मात्र पूर्णपणे गुरुदेव दत्त महाराजांच्या मनाविरुद्ध वागत आहोत. गुरुचरित्र ग्रंथामध्ये गंगा नावाची जी विप्रस्त्री असते, ही विप्रस्त्री पुत्रवती झालेली होती आणि त्यानंतर ती श्री गुरुदेव दत्त महाराजांकडे तिच्या मुलीला घेऊन गेली. जेव्हा ती स्त्री तिच्या मुलीला घेऊन गेली तेव्हा दत्त गुरुदेव महाराजांनी ते बघितलं आणि त्या मुलीला अक्षरशः आपल्या कडेवर उचलून घेतलं. तिच्याशी अगदी प्रेमाने संभाषण केलं, प्रीतीने संभाषण केलं आणि त्या मुलीचा अक्षरशः कडेवर असताना संपूर्ण भविष्य काळ गंगा या स्त्रीला गुरुदेव दत्त महाराजांनी सांगितलं. आता यावरतून तुम्हाला लक्षात आलं असेल आपले गुरुदेव दत्त महाराज लहान मुलांची कसं वागत असत. आता आपले जे काही गुरुदेव दत्त महाराज होते ते म्हणजे अतिशय कनवाळू होते. त्यांना लहान मुलांबद्दल अतिशय प्रेम होतं. तसेच आता बघा, गुरुचरित्र ग्रंथामध्येच सतीचा पती जेव्हा मृत्यू पावतो
त्यावेळेस सुद्धा आपल्या गुरुदेव दत्त महाराजांचे मन अतिशय कळवळले होते आणि त्यामुळेच अशाच निष्पाप लेकरांना मारहाण करणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? आपल्या गुरुदेव दत्त महाराजांना हे कदापिही आवडणार नाही. त्यामुळे तुम्ही बघा, म्हणजे आपण जर असं काही कृत्य केलेलं असेल तर आपल्याला गुरुदेव दत्त महाराज कोणत्या तोंडाने क्षमा करतील असं तुम्हाला वाटतं? त्यामुळे कृपया असं काहीही तुम्ही करू नका. आपले जे काही लहान मुलं बाळं असतील, काही लेकरं असतील, तर आपल्या घरातल्या कुटुंबाचा राग त्या लहान मुलांवर तुम्ही बिलकुल काढू नका, जेणेकरून आपल्या गुरुदेव दत्त महाराजांना ते आवडणार नाही. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत हाच संदेश दिलेला आहे की आपण जे काही आपल्या लहान मुलांशी वागतो वाईट, ते आपल्या गुरुदेव दत्त महाराजांना कधीही आवडणार नाही. आणि म्हणूनच आजपासून तरी महिलांनो, तुम्ही तरी आपल्या कुटुंबाचा राग आपल्या लेकरांवर काढणं सोडून द्या. आपल्या लेकरांची प्रेमाने वागा. हाच एक संदेश मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत सांगत आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या गुरुदेव दत्त महाराजांसाठी श्री गुरुदेव दत्त असे लिहा.